उद्घाटन जे आहे ते ठेवलेलं आहे राष्ट्रपतीच्या हस्ते। राष्ट्रपतींचा दौरा देखील आता आलेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे आहेत त्या उदगीर दौऱ्यावर येत आहेत। सर, कसं नियोजन आहे आणि काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रपतींच्या हस्ते? 4 सप्टेंबरला देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम हे उदगीरला त्या ठिकाणी येत आहेत आणि 2 कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असे त्या ठिकाणी होणार आहेत। आणि पहिला कार्यक्रम जो आहे या विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचं भव्य दिव्य असं महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून आपण एक बुद्धविहार आपण उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आणि त्याचा लोकार्पण सोहळा हे जनतेची इच्छा होती की स्वच्छ व्यक्तीकडून त्या ठिकाणी झालं पाहिजे, म्हणून स्वच्छ व्यक्ती आपल्या देशाच्या हे राष्ट्रपती असतात। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। आणि म्हणून त्यांच्या हस्ते आम्ही त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी त्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि 4 सप्टेंबरला त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ते लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे। आणि राज्याचे राज्यपाल महोदय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार साहेब हेही सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि मग पालकमंत्री असतील, आदिती तटकरे मॅडम असतील, मंगलप्रभात लोढाजी असतील, इथले खासदार असतील, इथले सर्व आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये तथागत महाकरुणे गौतम बुद्धाच्या विहाराचं लोकार्पण सोहळा झाल्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण, शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जे बेनिफिशरीज आहेत यांना सुद्धा लाभ राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ 50 ते 60 हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून मी आपल्या चॅनलच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेला आणि लातूर जिल्ह्यातील जनतेला नम्र विनंती करतो की या सर्व कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावा आणि त्या कार्यक्रमाची शोभा त्या ठिकाणी वाढवावी, एवढी नम्र विनंती या ठिकाणी। लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 जागा आहेत, जी एक आपली उदगीरची आहे आणि एक अहमदपूरची। अहमदपूरमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आघाडी उघडलेली आहे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन चूक केली, आम्ही त्यांना मतदान करणार नाही कारण लोकसभेला मदत केली गेली नाही भाजपच्या खात्यात। हे बघा, आजची प्रेस खरं तर आपण राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाच्या संदर्भामधली ही प्रेस आणि संवाद त्या ठिकाणी होता, म्हणून हे अधिक भाष्य न करता राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे तिन्ही नेते महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून यांची महाराष्ट्रामध्ये ओळख झालेली आहे। तुम्ही पाहताय की अनेक योजना, महत्त्वाकांक्षी योजना या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणून एक वेगळी क्रांती, एक वेगळी ओळख निर्माण या महाराष्ट्राची संबंध देशामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचा उल्लेख स्वतः वाढवण बंदरच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी काढलेला आहे। म्हणून हे महायुती एकदम मजबूत आहे, भक्कम आहे। कुणी काही जरी म्हणलं तरी हे पूर्ण लोकसभेलाही युती कायम होती आणि विधानसभेलाही त्या ठिकाणी युती कायम असणार आहे। आणि म्हणून जिथं जिथं महायुतीचे उमेदवार असणार आहेत तिथं ताकदीनं तिन्ही पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी काम करतील आणि त्यांना निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी करतील। महेंद्र जोंधळे, ट्यून इन मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।